नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न म्हणजे पोलीस होणे. तुम्हाला जर तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असणार तर खूप अभ्यास करा आणि सराव करा. तुमची तयारी परिपूर्ण होण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी पोलीस भरतीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा संच घेऊन आली आहे. तर मग आपण महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, 2 तापी, 3 नर्मदा, 4 गोदावरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, 2 कृष्णा, 3 भीमा, 4 वैनगंगा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? पर्याय क्रमांक 1 उन्हाळा, 2 पावसाळा, 3 हिवाळा, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता विभाग संत्र विभाग म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 कोकण, 2 मराठवाडा, 3 पश्चिम महाराष्ट्र, 4 नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? पर्याय क्रमांक 1 सोलापूर, 2 पुणे, 3 वाशिम, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर. प्रश्न क्रमांक 6. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय क्रमांक 1 अरवली पर्वत, 2 सातपुडा पर्वत, 3 पश्चिम घाट, निलगिरी पर्वत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 7. विठोबा पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, 2 तुळजापूर, 3 त्र्यंबकेश्वर, 4 पंढरपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंढरपूर. प्रश्न क्रमांक 8. हाजिमलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? पर्याय क्रमांक 1 ठाणे, 2 डोंबिवली, 3 कल्याण, 4 श्रीवर्धन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कल्याण. प्रश्न क्रमांक 9. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, 2 सांगली, 3 रत्नागिरी, 4 पुणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. प्रश्न क्रमांक 10. नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, 2 भीमा, 3 प्रवरा, 4 कुकडी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रवरा. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा रुद्रगंगा म्हणतात? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, 2 तापी, 3 कृष्णा, 4 नर्मदा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पर्याय क्रमांक 1 तापी, 2 नर्मदा, 3 गोदावरी, 4 सावित्री. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 13. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, 2 उस्मानाबाद, 3 बीड, 4 सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीड. प्रश्न क्रमांक 14.
मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, 2 वेरूळ, 3 दौलताबाद, 4 खुलताबाद. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खुलताबाद. प्रश्न क्रमांक 15. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय क्रमांक 1 मोरणा, 2 कयाधू, 3 गिरणा, 4 पांझरा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोरणा. प्रश्न क्रमांक 16. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, 2 अकोला, 3 पुणे, 4 सातारा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 17. अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. पर्याय क्रमांक 1 भंडारदरा, 2 म्हैसमाळ, 3 चिखलदरा, 4 तोरणमाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंडारदरा. प्रश्न क्रमांक 18. कृष्णा नदीचा उगम या ठिकाणी होतो. पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 भीमाशंकर, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 19. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा. पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 सांगली, 3 सातारा, 4 नाशिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 औरंगाबाद, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 21. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 कळमेश्वर, 2 उमरेड, 3 रामटेक, 4 सावनेर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामटेक. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, 2 रायगड, 3 सिंधुदुर्ग, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 23. सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 अहमदनगर, 3 सोलापूर, 4 कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 24. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पर्याय क्रमांक 1 तिसरा, 2 पाचवा, 3 सातवा, 4 9वा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वा. प्रश्न क्रमांक 25. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, 2 केरळ, 3 महाराष्ट्र, 4 तमिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 26. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 पंजाब, 4 कर्नाटक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 27. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 28. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 कर्नाटक, 3 जम्मू काश्मीर, 4 उत्तरांचल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तरांचल. प्रश्न क्रमांक 29.
इंदिरा गांधी कॅनॉल कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 गुजरात, 2 पंजाब, 3 राजस्थान, 4 मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. प्रश्न क्रमांक 30 खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 मध्य प्रदेश, 4 महाराष्ट्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 31 भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 केरळ, 3 आंध्र प्रदेश, 4 कर्नाटक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 पश्चिम बंगाल, 3 केरळ, 4 उत्तर प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. प्रश्न क्रमांक 33 शरावती नदीवरील जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 बिहार, 2 कर्नाटक, 3 राजस्थान, 4 तामिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 34 भारतातील हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 झारखंड, 3 बिहार, 4 छत्तीसगड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 35 नेफा हे भारतातील कोणत्या शहराचे जुने नाव आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तरांचल, 2 सिक्कीम, 3 अरुणाचल प्रदेश, 4 झारखंड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा? पर्याय क्रमांक 1 सह्याद्री, 2 सातपुडा, 3 अरवली, 4 विंध्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरवली. प्रश्न क्रमांक 37 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 हरियाणा, 3 उत्तरांचल, 4 पश्चिम बंगाल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे? पर्याय क्रमांक 1 खोपोली, 2 खापरखेडा, 3 तारापूर, 4 भिवपुरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तारापूर. प्रश्न क्रमांक 39 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 जयपूर, 2 उदयपूर, 3 नागपूर, 4 कानपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयपूर. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय क्रमांक 1 गोंदिया, 2 वर्धा, 3 नागपूर, 4 चंद्रपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोंदिया.